नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया रे सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, माझ्याबरोबर आहे अभिनेता सुयश टिळक. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मोका भी खास आहे आणि गप्पा देखील खास असणार आहे. अर्थातच सालाबादप्रमाणे यंदा देखील आम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या गणपती मंडळांकडून सुयश आम्ही प्रवेशिका मागवलेल्या होत्या. त्यांचे देखावे नेमके कसे आहेत, त्या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी काय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या प्रमाणात आमच्याकडे व्हिडिओ आले, म्हणजे प्रवेशिका आल्या. आणि आम्हाला देखील मोठा प्रश्न पडला सुयश की यातनं नेमकं कोणाला निवडायला हवं. पण त्याबद्दल आपण जाणून घेऊच. पण यंदाचा गणपती बाप्पा तुझ्याकरता कसा राहिला? खूप खास आहे, खूप सुंदर अनुभव आहे. गणेशोत्सव नेहमीच स्पेशल असतो आणि तसंच याही वर्षी खूप आनंदाचा आणि सुखाचा आहे. नाटक चाललंय जोरदार. नाटक चालू आहे, मिरवणुका चालू आहेत, प्रवास चालू आहे, नवीन काही प्रोजेक्ट्स योगातले आहेत. सो छान चाललंय. झांज वाजवताना बघितला आम्ही. जोर होता एकदम. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, या गणपती बाप्पा मोरया बरोबरच आपण सगळ्यात सुरुवातीला जाणून घेतोय की नागपूरमधली कोणती मंडळ आहेत. म्हणजे नागपूरमधून देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रवेशिका आल्या. ते सगळ्यांची इच्छा होती की आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. भरपूर प्रतिसाद मिळाला आम्हाला. पण शेवटी निवडावं लागणार आहे. आम्ही त्यात जे काही मापदंड लावले, जो काही क्रायटेरिया होता, त्यानुसार जी मंडळ आम्ही निवडली आहेत, बघूया कोणती ती मंडळ. श्री गणेशाय नमः. विघ्न हरण कारक. बाप्पाच्या निमित्तानं घडविणारा मंडळ म्हणजे संतीचा गणपती उत्सव मंडळ. हे मंडळ यावर्षी 68 वर्ष आपलं साजरं करत आहे आणि यावर्षी मंडळाकडून जगन्नाथपुरीचा देखावा साजरा करण्यात आलेला आहे. यंदा आपण बाप्पांची मूर्ती पाहिली तर 11 फूट उंच सिंहासनावर आणि मागं सूर्य असलेली ही मूर्ती आहे. या संतीच्या गणपती दर्शनाला आल्यानंतर फक्त बाप्पा नाही तर साक्षात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तिघांचंही दर्शन इथं होतं आहे. पूजा अर्चना करणारे पंडित असतील किंवा मूर्तीचे जे काही वस्त्र असतील, जगन्नाथपुरीमध्ये ज्या पद्धतीनं जगन्नाथ महाप्रभूंची दिनचर्या असते ती सगळी दिनचर्या जी आहे ते इथं साकारण्यात आलेली आहे. त्यामुळं नागपूरकरांना आता जगन्नाथपुरीला न जाता नागपूरमध्ये जे आहे ते जगन्नाथ महाप्रभूंचं दर्शन घेता येणार आहे. त्या मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्ती हे साक्षात जगन्नाथपुरी म्हणून आलेल्या आहे. पुजारी तिथून आलेले आहे आणि तिथे होणारी पूजा, वेगवेगळे सांस्कृतिक जी रूढी आणि विधी आहे, वेगवेगळे 5 वेळ तिथे भोग लागणार आहे, वेगवेगळे प्रसाद आहे. या मंडळामध्ये फक्त बाप्पाच नाही तर या निमित्तानं जगन्नाथ महाप्रभूंचं दर्शन देखील नागपूरकरांना घडणार आहे. त्यामुळे संतीचा गणपती हा नागपूरकरांसाठी आपला गणपती म्हणून प्रसिद्ध होत आहे. शंकर पार्वतीचे पुत्र असलेले गणपती बाप्पा गणेशोत्सवाच्या निमित्तानं 10 दिवस आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येत असतात. मात्र त्यांचे वडील म्हणजे शंकराचे या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन प्रत्यक्ष जाऊन सगळ्यांना घडेल असं शक्य नाही. आणि त्याचमुळं नागपूरच्या धंतोली परिसरातल्या अष्टविनायक बहुउद्देशीय गणेशोत्सव मंडळानं जे आहे ते गणपती बाप्पासोबतच भारतातल्या 12ही ज्योतिर्लिंगांचा देखावा जो आहे तो इथं सादर केलेला आहे. त्या देखाव्यासोबत त्या शिवलिंगाची काय कथा आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला ब्रह्मा आणि एका बाजूला विष्णूंच्या मूर्ती आणि मधोमध बाप्पांची मूर्ती आहे. बाप्पांच्यावरती शंकराची जी आहे ती मूर्ती लावण्यात आलेली आहे. याचा अर्थ इथं दाखवला जातो की भगवान शंकराचेच रूप म्हणून गणपती बाप्पा आहेत आणि त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेशाच्या मधोमध महेशाच्या जागी जे आहे ते बाप्पांना इथे विराजमान करण्यात आलेला आहे. 10 दिवसही इथं लाखोच्या संख्येनं जे आहे ते नागपूरकर दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्रीकृष्ण ज्यावेळी वृंदावनात होता त्यावेळी त्याचा राजमहाल कसा होता तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल आणि याची डोळी याची देही जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला यावं लागेल नागपूरमधल्या धरमपेठमधल्या श्री गणेश उत्सव मंडळ गल्ली नंबर 4 इथल्या या बाप्पाकडं. अतिशय भव्य, अतिशय देखणा, नयनरम्य आणि जिथपर्यंत आपली दृष्टी जाईल तिथपर्यंत त्याची भव्यता अशी ही सगळी आरास जी आहे ती या मंडळाकडून बाप्पांसाठी साकारण्यात आलेली आहे. त्यासाठी लायटिंग असेल, कलर, रंगसंगती असेल, या सगळ्या गोष्टींचा इतका पूर्णपणे वापर केलेला आहे की जणू आपण वृंदावनात आलेलो आहे आणि आपण थेट श्रीकृष्णाच्या राजदरबारात आहे आणि राजाच्या जागी जो आहे तो विराजमान झालेला आहे बाप्पा.
चतुर्भुज मूर्ती 11 फूट उंचीची आणि अतिशय एका राजाला लाजवेल अशा पद्धतीची बैठक असलेली ही मूर्ती आहे. खरं तर आपण पाहतो की बाप्पा खालच्या हाताने आशीर्वाद देतात, मात्र या मूर्तीमध्ये बाप्पांचा जो बसण्याचा राजेशाही थाट आहे तो एखादा राजाप्रमाणे आहे. त्यामुळे बाप्पा उजव्या हाताने वरतून आशीर्वाद देत आहे. मंडळ जो आहे तो साधारण नाही, तर या मंडळामध्ये आल्यावर भगवान श्रीकृष्ण कसे दिसत असेल, त्यांचा वृंदावनातला राजमहल कसा असेल याची प्रत्यक्ष अनुभूती इथं नागपूरकरांना सध्या घेता येत आहे. लोकमान्य टिळकानं ज्या उदात्त हेतूनं गणेशोत्सवाची सुरुवात केली होती तो हेतू गेली 51 वर्ष नागपूरच्या तात्या टोपेनगर नागरिक गणेशोत्सव मंडळानं जो आहे तो जपलेला आहे. आणि तो जपत असताना सामाजिक बांधिलकी जपत असताना धार्मिक कार्य कशा पद्धतीनं करायचं याचा एक आदर्श नागपूरकरांना या गणेशोत्सव मंडळानं जो आहे तो घालून दिलेला आहे. मंडळ यंदा आपलं 51वं वर्ष साजरं करतात आणि हे 51वं वर्ष साजरं करत असताना या मंडळानं यंदा कैलास पर्वताचा देखावा सादर केलेला आहे. जवळपास 51 फूट उंचीचा हा सगळा कैलास पर्वताचा देखावा असून या कैलास पर्वताच्या गर्भगृहामध्ये जी आहे ती बाप्पांची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्रातले अष्टविनायक देखील या मंडळानं या गर्भगृहामध्ये साकारलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी अष्टविनायकांसहित महादेव आणि महादेवासहित 12 ज्योतिर्लिंग असे 3 योग भक्तांना इथं दर्शनाला आल्यावर येतात. या मंडळामध्ये जे आहे ते 10 दिवस लाखोच्या संख्येनं नागपूरकर दर्शनासाठी येतात आणि ही परंपरा देखील जी आहे ती या मंडळानं जपलेली आहे. त्यामुळंच न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया स्पर्धेमध्ये नागपूरकरांना या मंडळाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलेला आहे. नागपूर शहराच्या मध्यभागी स्थित असलेल्या महालमधलं दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ यंदा आपलं 106वं वर्ष साजरं करतात. आणि हे 106वं वर्ष साजरं करत असताना मंडळाकडून तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यातल्या बृहदेश्वर शिवमंदिराची प्रतिकृती इथं साकारलेली आहे. अगदी हुबेहूब दक्षिण भारतातलं प्राचीन शिल्पकला जी असते ती या मंडळाकडून साकारण्यात आलेली आहे. यावर्षी या मंडळाकडून जे आहे ते जमिनीपासून 15 फूट उंचीवर जी आहे ती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळं कितीही दुरून भक्त बाप्पांचं जर दर्शन घेत असेल तरी बाप्पांचं दर्शन त्याला सहजरित्या प्राप्त होतं. राजा चोल याचे जे वंशज होते यांनी त्या मंदिराची निर्मिती केली आहे 1010 साली. 80 टनाच्या एका सबंध दगडातून हे मंदिर तयार झालं आहे का. आणि 216 फुटावरती त्याचा कळस आहे. त्याची हाईट उंची जी आहे ती 216 फुटाची आहे. असं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि ते तामिळनाडूची जी स्थापत्य कला आहे ती त्याच्यातून आपल्याला दिसते. असं मंदिर आहे, त्याचा देखावा या ठिकाणी आम्ही तयार करायचा प्रयत्न केला आहे. 13 फुटाचं शिवलिंग आतमध्ये आहे. गणपतीचे 10ही दिवस जे आहेत ते लाखोच्या संख्येनं गणेश भक्त या मंडळामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात. आपण नागपूरमधली निवडलेली ही वेगवेगळी मंडळं बघितली, कशी वाटली तुला ही फारच उपराजधानी सुंदर, मंडळ? फारच सुंदर. होय ना? आणि लक्षात येत आहे की स्पर्धा किती अवघड आहे. होय ना, वेगवेगळ्या प्रकारचे देखावे त्यांनी उभारलेले होते आणि खरं सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांच्या मेहनतीला सलाम आहे. पण मंडळी यातनं जी काही मंडळं आम्ही निवडली त्याचे व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवले. चला, सुयश आपल्यासोबत आहे. यातला विजेता नेमका कोण आहे हे सांगण्याकरता सुयश. आणि विजेते आहेत श्री गणेश मंडळ धरमपेठ नागपूर. वा वा, क्या बात आहे, जोरदार टाळ्या, अभिनंदन. चला, उपराजधानी नागपूरमधल्या विजेता मंडळाची घोषणा केल्यानंतर थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे नागपूरमध्ये. उदय, आपण आता या मंडळातच आहे. आपण पाहतोय की या मंडळाकडून या पद्धतीनं आकर्षक सजावट केली होती, बाप्पांची आकर्षक मूर्ती स्थापन केली होती. आणि हा मंडळ, ही बाप्पांची मूर्ती आणि हा वृंदावनमधला देखावा नागपूरकरांना सर्वाधिक पसंतीस पडलेला आहे. या मंडळाला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपण न्यूज 18 लोकमतकडनं देणार आहेत. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त नित्यानंद झा सर आहेत. त्यांच्या हस्ते आपण मंडळाचे अध्यक्ष त्यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करतोय. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. सर, हा गणेशोत्सव खरं तर आनंदाचा उत्सव आहे. तुम्ही देखील 24 तास ड्युटीवर असता, आमचे विघ्नहर्ता तुम्ही देखील आहात. काय तुमच्या भावना आहेत आज तुम्ही पुरस्कार प्रदान करता? सर, प्रथम धरमपेठ याचे जे इथे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे
आणि त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि एक उत्कृष्ट ते गणपती याचे इथे उपस्थित केलेले आहे. मी सर्व मंडळ यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे यांनी धरमपेटी ते केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही करा. कोणते आक्षेपार्ह पोस्टर किंवा लावू नका. नागपूरकरांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. आज पहिला पुरस्कार मिळतोय, काय तुमच्या भावना आहेत? खूप आनंदाची गोष्ट आहे. नागपूर शहराची जनतेने आम्हाला जे प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. आणि जनताशी आणि ज्या श्रद्धाळू प्रतिदिन आमच्याकडे दर्शनाकरता येतात आहे त्यांच्याशी आमची अशीच अपेक्षा की त्यांनी खूप प्रमाणावर यावी. आम्ही आमच्या मंडळातर्फे सगळ्याकडची व्यवस्था त्यांच्यासाठी केली आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय की आनंद या मंडळाला झालेला आहे आणि नागपूरकरांनी देखील जी निवड केलेली आहे ती निवड न्यूज 18 लोकमतनं जी आहे ती सार्थ ठरवलेली आहे. त्यामुळं पुढचे 10 दिवस आता गणपती बाप्पांचा हा जल्लोष अशाच पद्धतीने या मंडळात आणि नागपुरात सर्वत्र पाहायला मिळणार आहे. विजेत्या मंडळाचं खूप खूप अभिनंदन. काय मग, अभिनंदन करायलाच पाहिजे सगळं. अर्थात सगळ्यांचं अभिनंदन आणि फक्त विजेत्यांचंच नाही, जे जे सहभागी झाले त्या स्पर्धेत त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन.